आज आपण बघणार आहोत असे मस्त उपवासाचे नगेट्स, तर अजिबात तेलकट होत नाहीत. वडेसुद्धा साबुदाणा थोडेसे तेलकट होतात, पण हे नगेट्स अजिबात तेलकट होत नाहीत. इथे आपण एक उकडून मोठा बटाटा होता, तो एकच मी उकडून घेतला आहे आणि त्याचे साल काढून असे खिसून घ्यायचं. मस्त बटाटा उकडलेला आहे. बटाट्यामध्ये जास्त उकडल्यावर पाणीसुद्धा राहिलं नाही पाहिजे, म्हणजे मस्त असे नगेट्स तयार होतात. तर इथे आपण सगळे बटाटा उकडून घेतला आहे. आता यामध्ये आपण घालणार आहोत मिरची, तर फक्त हिरवी मिरची. आपण याच्यामध्ये आता 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून घेणार आहोत. तर चवीपुरतं मीठ घालून घेतले आणि याच्यामध्ये आता आपण साबुदाण्याचं पीठ घालून घेतले अर्धी वाटी. तर याच्यामध्ये तुम्ही भगरीचं पीठ किंवा राजगिऱ्याचं पीठसुद्धा घालू शकता. तर हे साबुदाणा वगैरे भाजायची गरज नाही, असं साबुदाणा मिक्सरला फिरवून घेतला. जाडसर असेल तरीसुद्धा चालतो. तर हे बघा मस्त असं तयार झालं आहे मिश्रण. याला थोडंसं तेल लावून घेतलं. आता इथे आपण छोटे छोटे गोळे असे करून ह्याचे नगेट्स बनवून घ्यायचे. तुम्ही वडेसुद्धा बनवून घेऊ शकता, पण इथे आपण छोटे छोटे गोळे करून मी याचे आता नगेट्स बनवून घेणार आहे. तर तुम्ही सुद्धा याचे वडेसुद्धा पाहिजे असेल तर करू शकता किंवा थालीपीठसुद्धा बनवू शकता. पण असं थालीपीठापेक्षा सुद्धा हे नगेट्स एवढे छान लागतात, अजिबात तेलकट होणार नाही. तर बघा छोटे छोटे असे नगेट्स बनवून घेतलेत. तर बघा आता मस्त असे नगेट्स तयार झालेले आहेत. सगळे आपण आता नगेट्स करून घेणार आहोत आणि हे नगेट्स तळून घ्यायचे. तर इथे आपण आता सगळे नगेट्स बनवून घेतलेले आहेत. 15 ते 20 असे नगेट्स तयार झालेले आहेत. आता आपण तेलसुद्धा गरम करत ठेवलेलं आहे आणि आता हे नगेट्स तळून घ्यायचे. तर एका वेळेस मी 4 ते 5 असे नगेट्स घालून घेतलेत आणि तळून घ्यायचेत. तर मस्त कलर येतो आणि छान असे नगेट्स तयार होतात. तर हे बघा नगेट्स तळलेले आहेत. आता आपण काढून घेतोय आणि हे नगेट्स तुम्ही दह्यासोबत किंवा चटणी, उपवासाची चटणी जे बनवतो त्याच्यासोबत सुद्धा छान लागते. हे बघा मस्त झाले, आतनं पोकळ आणि वरतून असे कुरकुरीत. असं वेगळं काहीतरी खायला असेल तर मुलांना सुद्धा नक्की आवडतं उपवासाच्या दिवशी. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा.